नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरात मोठी खळबळ उडाली आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात शुक्रवारी पहाटे एक अकल्पित आणि धक्कादायक घटना घडली। शहरातील कोसे लेआउट परिसरात अमेय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या स्लॅबवर आकाशातून एक जड धातूचा तुकडा कोसळला। ही घटना पहाटेच्या सुमारास सकाळी 4च्या दरम्यान घडली। अचानक स्फोटासारखा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली। स्थानिकांनी सांगितले की मोठा आवाज झाल्यानंतर आकाशातून काहीतरी भारी वस्तू खाली पडल्याचा अनुभव आला। नंतर तपासणी केल्यावर समजले की अमेय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या स्लॅबवर एक मोठा लोखंडी तुकडा कोसळलाय। या धातूचा तुकडा सुमारे 50 किलो वजनाचा व 10 ते 12 मिलीमीटर जाडीचा आणि सुमारे 4 फूट लांबीचा आहे। हा तुकडा अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असून त्यामुळे घराच्या स्लॅबला आणि भिंतींना किरकोळ नुकसान झाले आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। हा तुकडा नेमका कशाचा यावरून परिसरात एकच चर्चा होत आहे। काही जण हा तुकडा विमानाचा असल्याचा दावा करत आहेत। या तुकड्याची पाहणी केली असता एका जाड लोखंडी तुकडा पात्र अर्धवट तुटलेल्या अवस्थेत दिसत आहे। काही जण हा तुकडा UFOचा असल्याचाही दावा करत आहेत, तर काही जणांनी हा तुकडा एखाद्या उपग्रहाचा भाग असू शकतो असा दावा करण्यात येत आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन केलंय। खरी माहिती फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होईल, तोपर्यंत संयम बाळगावा असं प्रशासनाने सांगितलंय। कसा काय आवाज आला म्हणजे काय झालं पूर्ण प्रकरण सांग। आम्ही 4 वाजता काही आवाज आला स्फोटचा नाही का। 4 वाजता तर आम्ही खाली येऊन बघितलं का वरती येऊन बघितलं, काही तसं काही दिसलं नाही। खालचीच गोष्ट मग 5 मिनिटानंतर दुसरा स्फोटचा आवाज आला। तर आम्ही काही वर काही आलं नाही। आम्ही मग बाकी आजूबाजूला परिसरात बघितलं, तसं काही दिसलं नाही। मग काकाजींनी सांगितलं, विष्णू मडावे नाही का, त्यांनी सांगितले का तुमच्या घरी काही लोखंडी काही वस्तू काही दिसत आहे। मग आम्ही वरती येऊन बघितलं तर याला हात पण लावून गरम गरम दिसला मला लोखंडी। 4-4:15च्या दरम्यान अशी काहीतरी वस्तू येऊन पडली। मी लगेच एरियामध्ये आलो, त्यांच्या घरी आलो असता स्लॅबवरती बघितलं तर हा जवळपास 4-4.25 फुटाचा एक लोखंडी पत्रा, अतिशय हेवी असा लोखंडी पत्रा त्यांच्या स्लॅबवरती येऊन पडला आणि तो एवढ्या स्पीडने आकाशातनं आला की 9 इंचीची दिवालसुद्धा त्यांनी तिथे तोडलेली आहे आणि पूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या विटाचे तुकडे आणि असा भयंकर असा प्रकार आज पहिली वेळ बघायला मिळालेला आहे। ऐकायला पण आपल्याला असं वाटते की विश्वास बसणार नाही, पण खरंच जर हा पत्रा एवढा जाड्या क्वालिटीचा पत्रा एवढ्या स्पीडने आला कुठनं, हा एक आश्चर्याची बाब अशी आपल्याला इथे वाटत आहे। मी लगेच SDO चव्हाण साहेबांना फोन केला, पण सकाळची वेळ असल्यामुळे काही कारणास्तव त्यांनी फोन रिसीव नाही केला। त्यानंतर मी दर्पण न्यूज चॅनल यांना याबद्दलची माहिती दिली आणि थोड्या वेळातच लगेचच ते इथे आले व संपूर्ण प्रकाराची त्यांनी इथे माहिती घेतली। त्यानंतर माझी प्रशासनाला कळकळीची विनंती एकच आहे की हा पत्रा एवढा जाडा पत्रा हा आला कुठनं, याच्यामुळे कोणाला जीवितहानी झालेली नाही, ही एक सुदैवाची बाब आपल्यासाठी चांगली आहे। पण एवढा मोठा जाडा पत्रा हा आला कुठनं याबद्दल प्रशासनाने याची सखोल अशी माहिती करावी व जाणून घ्यावी की आकाशातून पडला की काय पडला, याबद्दल प्रशासनाने याची सखोल अशी चौकशी करावी, एवढीच मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो। आणि याबद्दल प्रशासनाने तत्परता बाळगावी। हा छोटा प्रकार नसून एक अतिशय मोठा असा प्रकार आहे, त्याबद्दल प्रशासनाने याची काळजी